कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगले सरांना वंदन। आपण सर्वजण उपस्थित आहात। आपल्याला वंदन करून आजचं चिंतन मालिकेतलं पुढचं चिंतन आपण घेतो आहोत। काल आपण पाहिलं एका श्लोकावरती विचार करत होतो आणि असा वैश्विक सत्य सांगणारा युनिव्हर्सल ट्रुथ सांगणारा असा तो श्लोक आहे। जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात् अपरिहार्ते न शोचितम अर्हसि अशा अर्थाचा तो श्लोक होता। आणि त्याच्यावरती एक सुंदर अशी ओवी आपण महाराजांची बघितली। उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। हे एक फार मोठं वास्तव ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे। श्लोकाचा अर्थावरून आपल्याला फारसा बोध होत नसला तर ओव्यावरून आपल्याला लक्षात यायला लागतं की किती श्रेष्ठ दर्जाचा ही ओवी आहे। त्यामुळे काल आपण विचार केला होता याच्यावरती परत एक तासभर आपण चिंतन स्वतः करावं घरी, ती ओवी लिहून ठेवावी एका ठिकाणी, त्याचं परत चिंतन या श्लोकाचं सुद्धा चिंतन करावं म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी त्यातला जो अर्थबोध आहे तो होत राहील। असो, आपण काल 159 नंबरची ओवी उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आणि 160 नंबरची ओवी ना तरी उदय असतू अपैसे अखंडित होत जात तैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। असे दोन ओव्यांचा विचार चिंतन कालच्या याच्यामध्ये आपण केलं होतं। हे रहाट गाडगं आहे जगाचं, अनादिकालापासून चालत आलेलं आहे। या कुणाला बंद करता येत नाही, कुणाला यामध्ये बदल करता येत नाही। बंद करता येत नसेल तर बदल करता येत नसेल तर रडून उपयोग काय आहे, हा मुद्दा त्यातला मुख्य आहे। आपण रडतो, बदल करायची इच्छा बाळगतो, पण बदल करण्याची हिंमत क्षमता एवढी शक्ती आपल्यामध्ये नाही, ती ईश्वरानं आपल्याकडे राखून ठेवलेली असते। त्यामुळं आपण काही करायचं नसतं, आपण पाहायचं असतं, बघायचं असतं आणि ते तितिक्षा ठेवून ते सहन करायचं असतं, असं वर्णन भगवद्गीता आपल्याला सांगते। त्यामुळे प्रपंचाचं असलेलं अनादि हे तत्त्वज्ञान जे आहे, या तत्त्वज्ञानाचा उल्लेख घटिकायंत्र असा उल्लेख केलेला आहे। घटिकायंत्र शब्दाचा अर्थ आहे काळयंत्र आपण म्हणूया किंवा रहाट गाडगं आपण म्हणतो। पूर्वी विहिरीमध्ये ते पाणी भरायसाठी ते भरून घ्यायचं पाणी इकडं ओतलं जायचं, त्याला रहाट गाडगं म्हटलं जायचं। काल आपण त्याच्यावरती विचार केला, त्याच्यावरती एक दृष्टांत दिला। ना तरी उदो असतो अपयशे उदय आणि अस्त जशी सूर्याची होतात अखंडित होत जात जैसे हे जन्ममरण तैसे अनिवार्य जगी। हे जन्ममरण जे आहेत हे उदय अस्तासारखे आहेत। सूर्य उगवतो आणि काही काळानंतर मावळतो, मावळल्यानंतर परत उगवतो। हे उगवणं आणि मावळणं हे अगदी पृथ्वीच्या परिभ्रमावरती अवलंबून आहे। त्यामुळं त्याचा उदयही होत नाही आणि अस्तही होत नाही, पण चालू आहे असं मात्र दिसतं। म्हणून आपण रडत नाही की हा सूर्य आता मावळला, आता काय करायचं, आता रात्र होणार, तर असं आपण म्हणत नाही। तसं जन्म नंतर मरण आहे, तर मरणानंतर परत जन्म आहे, मग कशाबद्दल दुःख करायचं, हा मुद्दा आहे त्यातला। म्हणून हे जन्म मरण अनिवार्य जगी, हे अनिवार्य आहे, टाळता न येणारी गोष्ट आहे। आणि जर टाळता येणारी नसेल तर आपण ती शांतपणाने का स्वीकारत नाही, हा मुद्दा आहे। स्वीकारणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं। ते कसं स्वीकारायचं ते आपण ठरवायचं, आपलं अंतःकरण ठरवतं। आपण जर रडत स्वीकारायचं म्हटलं तर रडत स्वीकारायचं, आणि जर हसत आणि मजेत आणि आनंदात स्वीकारायचं असेल तर आनंदात स्वीकारता येतं। प्रारब्ध आपल्याला सुखदुःख देतं, पण तुम्ही सुखी व्हा एखाद्या घटनेनं किंवा दुःखी व्हा एखाद्या घटनेनं असं मात्र सांगत नाही।
देतं सुख किंवा दुःख आपल्याला. ते सुखदुःख आली प्रारब्धाप्रमाणे तरी आपल्याला सुखी किंवा दुःखी होण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे आहे. त्या स्वातंत्र्याचा आपण उपयोग करत नाही हा भाग वेगळा, पण स्वातंत्र्याचा उपयोग जर केला तर मी दुःखी होणार नाही असं आपण ठरवू शकतो. म्हणजे जर दुःखी व्हायचं ठरवलं, दुःखी व्हायचं नाही असं, तर आपण निश्चितपणे आनंदात राहू शकतो. कारण हे उदयास्ताचं चालणं आहे. सूर्याचं जसं मावळणं आणि उगवणं आहे तसं जन्ममरणाच्या सगळ्या गोष्टी चालतात. म्हणून इथं आपण पुढची एक ओवी आणि त्यासाठी घेतलेली आहे. महाप्रलय अवसरे हे त्रैलोकी ही संहरे म्हणून हा न परिहरे आदी अंतू. परत एक सुंदर असा दृष्टांत देतात बघा. महाप्रलयाच्या वेळी म्हणजे सगळीकडे जगबोडी होते किंवा जग बुडून जातं किंवा सगळा सूर्य असे अग्नीत दाहक होतो आणि सगळ्या ब्रह्मांडाचं भस्म करून टाकतो असं एकदा होतंय असं ग्रंथातून वर्णन आहे. अजून आपण अनुभवलेलं ते नाही, आपल्याला नाही, पुढे कुणाला तरी अनुभवायला मिळेल. पण हा महाप्रलय मात्र होतो, जगबडी होते त्यावेळी. हे त्रैलोकी ही संहरे, पण या त्रैलोक्याचाही नाश होतो. सगळे 3 लोक नाशात पावतात. म्हणून हे उत्पत्ती आणि नाश टळत नाहीत. म्हणून हा न परिहरे, न परिहरे म्हणजे त्याचा परिहार होत नाही, म्हणजे ते टाळता येत नाही. आदी अंतू म्हणजे त्याची सुरुवात उत्पत्ती आणि अंत म्हणजे त्याचा नाश आपल्या हातामध्ये नाही. आपण मध्ये आहे आणि मध्ये थोडंसं आपल्याला ते जाणवतं. आपल्यालाही तो प्रपंच थोडासा जाणवतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन प्रपंच नाही आहे हे सांगणं त्यामध्ये चालू आहे. 161 नंबरच्या ओवीमध्ये महाप्रलयाचं उदाहरण घेतलेलं आहे. आणि महाप्रलयाचं उदाहरण या शब्दाचा अर्थ आहे आपलं जगणं, आपलं शरीर जे आहे ते खरं पाहता नाशिवंत आहे. आणि नाशिवंत असलेल्या उपाधीचा जर नाश होत असेल तर उपाधीच्या नाशानं तत्ववेत्ते पुरुष किंवा जे महात्मे आणि शाणे विवेकी पुरुष आहेत ते रडत नाहीत. जरी शरीराचा नाश झाला तर त्या उपाधीचा नाश झाला असं समजतात. मग जर उपाधीचा नाश होत असेल तर सूर्य गेला म्हणून रडत नाहीत, तर त्याचा उदयाने अस्त झाला एवढंच झालेलं आहे. मग ह्या घटनेनं एक गोष्ट लक्षात ठेवायची, सूर्य कुठं जात नाही, त्याचा फक्त उदयाने अस्त झाल्यासारखा माझ्या कल्पनेनं मी कल्पतो किंवा पृथ्वीच्या सापेक्षतेनं पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला वाटते सूर्य अस्ताला गेला किंवा सूर्य उगवला. हे माझ्या सगळ्या कल्पना आहेत. जर ही माझी कल्पना मी जर टाकून दिली तर सूर्य कुठं जात नाही, येत नाही असा निश्चय माझा मनाचा तयार होईल, अंतःकरणाचा होईल. आणि असा दृढ निश्चय जर झाला तर ते आत्मतत्व कुठेही जात नाही. जसा सूर्य नाश पावत नाही तसं आत्मतत्व नाश पावत नाही. शरीर येतात जातात अनिवार्य जगी असं शब्द वापरलेला आहे. हे जन्म आणि मृत्यूचं चक्र सतत सतत अनादी पद्धतीने चालू आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे आदी अंतू, हे पुढे आहे त्याचा उत्पत्ती आणि नाश टळत नाही, हे चालूच राहतं. आणि म्हणून काल एक उदाहरण आपण घेतलं होतं की आपल्या शरीराचा नाश अगदी क्षणात एका होतो. त्यासाठी एक ज्ञानेश्वर मावळांची ओवी घेतली होती. काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. अशा वर्णनाची एक ओवी पुढच्या अध्यायामध्ये आलेली आहे. आणि त्यामध्ये माऊली म्हणतात माशीला पंख फडफडायला जितके क्षण लागतात तितकं माणसाचा मृत्यू व्हायला क्षण लागत असतो. म्हणजे क्षणातले आणखीन कितीतरी भाग केले तरी माशी इतक्या वेळा पंख फडफडत असते. आणि जर पंख फडफडायला एका क्षणाचा अवधी लागत असेल तर मला मरायला सुद्धा अवधी लागत नाही असा त्याचा अर्थ आहे. कारण हे उत्पत्तीने नाशानं पकडलेलं आहे, त्याला काळानं त्याला ग्रासलेलं आहे. याच्यावरती काळाची सत्ता चालते आणि त्यामुळं कालातीत होणं हाच त्याच्यावरचे उपाय आहे. दुसरा कुठला उपाय नाही. काळाच्या पलीकडे जाता आलं पाहिजे तरच आपण म्हणजे भूत भविष्य वर्तमान याच्या पलीकडे जशी दृष्टी असते तत्ववेत्ती आणि सत्पुरुषांची तशी दृष्टी आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे काळाच्या त्या सापड्यामध्ये आपण सापडणार नाही असं सांगणं त्यामध्ये आहे. आणि म्हणून थोडंसं हे आयुष्य अगदी तात्काळ जाणार आहे. कलावती देवी आपल्या प्रसिद्ध आहेत. कलावतींच्या आईंची भजनंसुद्धा बऱ्याच ठिकाणी आता गायली जातात. बरेचसे त्यांचे भक्त आहेत, बरेचसे त्यांचे अनुग्रहित आहेत. कलावती आई लहानपणापासूनच त्यांना वैराग्य होतं. ते एका कीर्तनाला आपल्या आईवडिलांच्या बरोबर गेल्या होत्या आणि तिथं काहीतरी सांगितलं तिथं आपलं आयुष्य बुडबुड्यासारखं असतं म्हणून. आणि ते त्यांनी अगदी 8 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा डोक्यात चित्तात असं फिट्ट करून ठेवलं होतं. पाऊस लागत होता आणि पावसात ती बाहेर त्या डबकी जी साचलेली होती ती डबकी बघत बसलेली होती. तिच्या आई वडिलांनी विचारलं काय बघायला लागलीस. त्यावेळी कलावती आई म्हणतात मी हे बुडबुडे बघायला लागलोय. हा छोटा बुडबुड आहे ना तो मी आहे, हा मोठा बुडबुड आहे ना ते तुम्ही वडील तुम्ही आहात.
आणि हा फुटलेला बुडबुड आहे ना ते आजोबा आहेत. किती विचार आहे सुस्तेत कसे बघा. हे एक तत्ववेत्ते जे असतात कालातीत झालेल्या लोकांनाच ह्या गोष्टी समजतात, आपल्याला बघून समजत नाही. निसर्गाकडे बघूनच आपल्याला खूप शिकता येण्यासारखं असतं, पण फारसं आपण शिकत नाही म्हणून आपण दुःखी होतो. या बुडबुड्यासारखं आयुष्य आहे. बुडबुडे तयार होतात किती आणि किती नष्ट होतात त्या पाण्यावरती काय सांगता येत नाही. तसं या चक्रामध्ये कितीतरी शरीरं आणि कितीतरी जीव निर्माण होतात. ती एकमेकाला नात्यातली मानतात, ही त्यांची चूक आहे. त्यांना कोणी सांगितलेलं नाही की तुम्ही त्यांना नात्यातली माना, काकी म्हणा, मामी म्हणा, आई म्हणा आणि बा म्हणा. हे म्हणायला कोणी सांगितलं नाही, आम्हीच म्हणतो. आणि आमचा बा गेला किंवा आमचं पोर गेलं म्हणून आम्हीच रडतो. वास्तविक आमचं काहीच नाही. जसे बुडबुड्याला आयुष्य आहे तसं शरीराला आयुष्य आहे, आणि त्यामुळे ते जाणार आहे. हे जर लक्षात ठेवलं तर निश्चितपणाने उपजे आणि नाशे म्हणजे सुख आणि दुःख येत राहतात हे आपल्याला कळतं. शरीर जन्माला येतं तसं जातं सुद्धा, आणि जातं जसं तसं जन्माला पण येतं. श्लोकाचा अर्थ तोच आहे की जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूच, म्हणजे जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ, आणि जे मरतं त्याचा जन्म अटळ, जर जीवनमुक्त नसेल तर. म्हणजे जन्म आणि मरण हे सतत अनिवार्यपणे चालू असतात. मग सुख येतात जातात येतात जातात, असं येणाऱ्या जाणाऱ्यावरती आपण येणं जाणं करू नये. आपलं तत्व आत्मतत्व स्थिर आहे. आपण आत्मतत्वाला त्याच्याशी जोडलं जाऊ नये. आपण आपल्या प्रपंचाला त्याच्याशी जोडतो. आपला प्रपंच आपलं शरीर त्या त्या घडणाऱ्या घटनेशी जोडतो आपण, आणि जोडल्यामुळं घटना जसे हलतात तसं आपण हलायला चालू करतो, आणि त्याचे सगळे विकार जे असतात ते आपल्यात येतात. म्हणून माझ्याकडलं काहीतरी गेलं असं मला वाटतं, कारण माझ्याकडलं काहीच जात नव्हतं, कारण मी येताना काहीच आणलं नव्हतं. असं जर तत्वज्ञान आपण मनात आत घेतलं तर माझं काही जाणं नाही, मला काही येणं नाही. मी इथं काय आणलं आहे, इथं तुझं काहीच नाही. भुलला आहेस काही, चुकून आलाशी जाई जे तिचा तेथे. तू जिथं होतोस तिथं आलास, तिकडंच जायचं आहे तुला. आणि त्यामुळं त्याचा विचार तू सुखदुःखांचा करू नकोस. त्याच्या हिंदोळ्यावरती झुल्यावरती झोके घेऊ नकोस. जितके झोके अधिक घ्यावेत, कधीतरी पाय टेकायला पाहिजे ना, मग झोका थांबेल. नाही, हा झोकाच थांबत नाही असं जर उगीच कल्पनेनं जर म्हणा लागलो, आणि मी जर पाय टेकत नसेल, आत्मतत्वावर जर स्थिर होत नसेल, तर माझं झुलणं माझं हलणं सतत चालू राहणार. आणि जोपर्यंत मी हलतो डुलतो ह्या क्रिया चालू आहेत तोपर्यंत मला स्थैर्याचा अनुभव येणार नाही. आणि स्थैर्य नाही म्हणजे शांती नाही. अशांतस्य कुतो सुखम असं गीता तत्वज्ञान सांगते. जे अशांत आहे त्याला सुख कुठलं मिळणार आहे. सुखाची प्राप्ती व्हावी असं जरी वाटत असेल तर आपण कुठं काहीतरी वेळ आपण स्थिर असलो पाहिजे, आणि स्वतःबद्दलचा विचार जरा केला पाहिजे. आपण प्रपंचाचे खूप विचार करतो आणि प्रपंचासारखा हलतो डुलतो फिरतो. समोरच्याचं रडणं हसणं बघून आपणही हसतो. आपण प्रतिक्रिया देत राहतो, प्रतिक्रियेमध्ये अडकतो आणि शिकणं बाजूला पडतं. शिकणं फार महत्त्वाचं असतं. आपण बोलताना सुद्धा बोललेल्या लोकांचं ऐकत नाही, फारसं ऐकतच नाही. त्याच्यावर प्रतिक्रिया कधी देईन असं होतं. म्हणजे वी डू नॉट लिसन म्हणतात, वी डू नॉट लिसन प्रॉपरली. किंवा आपण समजण्यासाठी ऐकत नाही, प्रतिक्रिया देण्यासाठी ऐकतोय, असं एक वाक्य आहे ते. आपण कधी ऐकायचं म्हणजे समजण्यासाठी नाही, तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया देता येईल हे सांगण्यासाठी आपण त्यावेळी तिथं जागृत असतो. आणि या क्रिया प्रतिक्रियेचा खेळ आपल्याला हलवत राहतो. आपलं आत्मतत्व त्याच्याशी जुळलं गेल्यामुळं वाटतंय आत्मतत्व हलतंय की काय. वास्तविक आत्मतत्व हलत नाही, तर आपण आपलं अंतःकरण त्याच्याशी जोडून घेतो, म्हणून सुखदुःख होतात. म्हणून हे सगळं जाणार आहे तर त्याला कवटाळण्यात काय अर्थ आहे, असा एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे. आपण मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो प्रपंचाला, देहादी प्रपंचाला. माझा देह असाच राहायला पाहिजे, याच्यात बदल होता कामा नये, माझ्या मताप्रमाणे चाललं पाहिजे, माझ्या आयुष्यातल्या घटना जसं मी कल्पना करतोय तशा व्हायला पाहिजेत. असं कोण, मी काय जादूगर आहे का. मग तो जादूगार जो आहे ईश्वर, त्याचं काय काम. मग त्याची बरीचशी कामं माणसंच करतात, त्यामुळे तो निवांत असतो बघा, झोपलेला असतो. विठ्ठलाची मूर्ती बघितली की आपण, समचरानुदृष्टी विटेवरी साजेरी, अगदी हलत नाही डुलत नाही, गप बसलेला असतो. का तर त्याची कामं बरीचशी लोकच करतात. जी काळजी करायला पाहिजे होती त्याने, तर त्याची काळजी ते त्याला करू देत नाहीत, आपणच करतात ती सगळी काळजी. म्हणून देवाला काळजी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. काय समर्थांची कांता कोरांना मागे, माऊलींची ओवी एक पुढं आहे 12व्या अध्यायामध्ये. माझा भक्त आणि त्याच्या संसाराची चिंता करतोय. मग काय राजाच्या राणीनं भीक मागितल्यासारखा प्रकार आहे. समर्थांची कांता काय कोरांना मागे, हा विचार आपण कधी करत नाही. मी भक्तही म्हणवतो
आणि प्रपंचाची काळजीही करतो, जी काळजी ईश्वरानं करायला पाहिजे माझी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवारया, असा तुकोबांचा अभंग आहे. माझे आघात तो सहन करतो, माझ्या मागे पुढे तो उभा राहतो, असं वाचतो आपण, अभंग वाचतो. पण तसं त्या पद्धतीने आपलं आचरण तसं आपण करत नाही, तशी अनुभूती आपण घेत नाही. जेव्हा असं घ्यायला जाऊ तेव्हा या समस्त असलेल्या अनित्य प्रपंचाला कवटाळण्याचा प्रयत्न आपण कधीच करणार नाही, आणि कवटाळून त्याची दुःख आपण ओढून घेतो. मी मूळचा सर्व सुख आहे माझ्याकडं, मी सुखी आहे, सच्चिद आनंद रूप आहे, मला दुःख येण्याचं कारणच काय? ही गोष्ट मी मागून घेतलेली आहे. आणि मूळची गोष्ट माझ्याकडे कुठली आहे? मूळचं मी सुखी आहे, हे माझं मूळ रूप आहे. पण माझ्या मूळच्या रूपाला धक्का लागतो ह्या आगंतुक दुःखामुळं. मी बोलवून घेतो त्यांना, या सुखानं या, असं एक आपण काहीतरी बघत होतो पूर्वी गाणं ऐकायचं, या दुःखानं या, असं आता म्हणतोय आपण. या म्हणजे कोणतरी बसलेलं असलं ना, गप बसलेले असले तरी आपण त्यांना हाक मारतोय, किंवा जी झोपायला लागलेली असतात किंवा पेंगत असतात त्यांना फोन करतोय, त्यांना राग येतोय त्याचा. म्हणजे या दुःखानं या, ती काहीतरी म्हणून आपल्याला सांगतात. काय काम वगैरे, काय काम नसते, काय नसते, तेच आपल्याला काहीतरी काम लावतात. फोन केलेल्याचा हा अनुभव आपल्याला असतो. म्हणजे जी नसलेली गोष्ट आहे ती आपण मागून घेतो, आपल्याकडे ओढून घेतो, आणि म्हणून सतत दुःखी होत असतो. म्हणून सगळ्या गोष्टी ज्या समोरच्या आहेत त्या जाणार आहेत असं चिंतन करायचं. काही समोर आलं, आनंदाचे क्षण येऊ देत, दुःखाचे सुखाचे कुठलेही क्षण आले, हे जाणार आहेत, हे ही जाणार आहे. म्हणताना काय म्हणायचं? त्याला चिकटवूनच टाकायचं लेबल आपल्या चिंतनातलं, हे ही जाणार आहे. सुख आली तरी समजायचं, दुःख आलं, एखादं वाईट घटना आपल्या आयुष्यामध्ये घडली, म्हणायचं ही जाणार आहे. फक्त थोडीशी वाट बघावी लागते आपल्याला, आणि खरंच जातंय, हा आपला अनुभव आहे. दुसरी गोष्ट, सुखांचा आणि आनंदाचा सुद्धा क्षण येत असतो. इतक्या सुखाच्या वरती अगदी शिखरावर आपण पोचलेला असतो. माझ्यासारखं एवढं मोठं सुख कुणालाच नाही असं वाटते ना, त्यावेळी हे वाक्य म्हणावं, हे ही जाणार आहे. ज्यावेळी आपण हेही जाणार आहे म्हणतो ना, त्यावेळी आपण आपल्या मनाची आणि अंतःकरणाची तयारी करून बसतो. त्यामुळे सुखाचा आणि दुःखाचा येणारे जे धक्के आहेत, हे धक्के आपल्याला लागत नाहीत, आपल्यापर्यंत पोचत नाहीत. आपण त्यासाठी अंतःकरणाची बरोबर घडी बसवून घेतलेली असते. म्हणून हेही जाणार आहे असं विचार केला पाहिजे. जाते मुळात काय? जे शरीर आहे, जे नाशवंत उपाधी धारण केलेले आहे, ज्या ज्या उपाधी आहेत म्हणून त्या नष्ट होतात, आणि जे जे खरं आहे ते तत्व तसंच शिल्लक राहतं. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला, सुग्रीवनी वाली दोघं भाऊ, पण त्या वालीनं काहीतरी झालं, त्यांचं चालू होतं. रामायणात आपल्याला ती कथा ऐकायला मिळेल. त्याची काय तारा पळवून नेली होती किंवा काय, आणि त्यामुळे त्यातून त्यांचे दोघातले भावाभावातले वाद सुरू झाले. पण वाली तसा साधा नव्हता, ऐकण्यासारखा नव्हता, आणि शेवटी सुग्रीवानी प्रभू रामचंद्रांच्या मदतीनं वालीचा वध केला. प्रभू रामचंद्राच्या एकंदर चरित्रावरती काही कलंक सुद्धा लोकांनी लावलेत ना, त्यातला हा एक कलंक मानला जातो. सीतामातेला जे पाठवली कुणाच तरी ऐकून असं म्हणजे जे रामायणात वर्णन आहे, तोही कलंक मानला जातो. आणि दुसरी गोष्ट, वालीचा झाडाच्या आडाला उभा राहून बाण मारला आणि वालीचा वध केला, हाही कलंक मानला जातो. आपण तिकडे जायचं नाही. वालीचा वध केला, तारेला दुःख झालं, आणि तारा त्याची बायको रडायला लागली, शोक करायला लागली, आणि म्हटली तुम्ही दोषी आहात, तुम्ही प्रभू रामचंद्र आहात, पुरुषोत्तम आहात, आणि पण ही तुमच्याकडून ही चूक झालेली आहे. आणि ते म्हणले ही माझा नवरा कारण नसताना तुम्ही त्याला मारला, तो तुमचा वैरी नव्हता, सुग्रीवाचा वैरी होता, तरी सुद्धा तुम्ही त्याला मारलं. तर ते म्हणजे आता रडायला लागलीच कशाबद्दल? मग नाही, माझ्या नवऱ्याचं माझा काय दोष आहे? मला जे वैधव्य प्राप्त झालं, तो वाली कसा होता ह्याच्याशी माझं देणं घेणं नाही, पण मला माझ्या नशिबामध्ये वैधव्य का आलं असा प्रश्न विचारलाय तारेनं. आणि तारेला त्या सांगताना प्रभू रामचंद्रांनी वर्णन केलेलं आहे, तुझा नवरा नेलाय कुणी? आहे समोर बघ, तुला पाहिजे असेल तर तो घे. तो आता निश्चित पडला, पण निश्चित पडला असेल तर तुझं एक मत आहे, शरीर नाशवंत आहे असं जर म्हणत असेल तर शरीरातला आत्मा जो आहे तो शाश्वत आहे, आणि तो गेलाच नाही, म्हणून मी तुझ्या नवऱ्याला मारलं नाही, तुझा नवरा मरतच नाही. आणि जर शरीर शाश्वत आहेत म्हणत असेल तर हे शरीर तुझ्या समोर पडलंय, हे तुझं तू घेऊन जा. या मुद्द्यावरून तारेला पटलं की शरीर अमर नसतं, तर आत्मा अमर असतो, तो अज असतो, त्याला कोणतेही विकार नसतात. हे पटवून देण्यासाठी प्रभू रामचंद्राने हा एक उदाहरण त्यांच्या पुढे ठेवलेलं होतं. पण आपण पुढची एक ओळी बघायला लागलो. आता तू जरी हे ऐसी मानसी, तू जर असं जरी मानणार असेल तरी खेदू का करशी? मग दुःख का करतोस? काय जाणतोची नेणशी धनुर्धरा. अर्जुनाला धनुर्धर शब्द वापरला. अर्जुना, जर ही अपरिहार्यता मानित असेल तर मग का बरे खेद करतोस? म्हणजे हे जर अटळ आहे तर तू खेद का करतोस?
आपलं प्रारब्ध एक आपल्यासमोर अटळ बनून येतं बघा. आपला मृत्यू निश्चित असतो, तो कधीही बदलता येत नाही. मग त्याच्याबद्दल चिंता करण्याचा अर्थ काय आहे सांगा बघू. मूर्खपणाच्या गोष्टी आपण करतो आणि कारण नसताना चिंतेमध्ये अडकून स्वतःला दुःखी आणि अपराधी समजतो. इथं हे म्हणतात, तू जरी हे मानसी तू मानतोस ना हे अटळ आहे, शरीर येतं जातं तुझ्या पुढ्यातच तू बघतोस, किती लोक जातात किती येतात, तरी खेदू का करशी, काय जाणतोची नेनशी धनुर्धरा, हे तुला मग तू का खेद करतोस, अरे तू जाणता असूनही नेमता होतोस का. जाणता शब्द आता पूर्वीच्या ह्याच्या गोष्टीवर वापरला. पहिल्या अध्यायात त्याने किती तत्वज्ञान सांगितलंय, कुलक्षय होईल, नंतर कुलधर्माचं सगळं बिघडून जाईल, असं वर्णन किती पंडिताचं भाष्य केलेलं आहे. म्हणून अशोचानन शोचत्वम प्रज्ञावादांश भाषा असं शब्दप्रयोग श्रीकृष्णाने त्यांच्याबद्दल वापरला. तू स्वतःला प्रज्ञावान पंडित समजतोस आणि पंडिताचं लक्षण काय आहे हे ओळखलं नाहीस. मात्र इथं सुद्धा त्याला जाणता म्हणतोस आणि खेद का करतोस. मग जाणते लोक खेद करत नाहीत, ज्ञानी पुरुष खेद करत नाहीत, कारण ते जाणारं आणि येणारं हे अटळ आहे आणि अटळ असल्याचा खेद ते मानत नाहीत. कारण जन्माला येणाऱ्याला मृत्यूपासून कोणीच वाचवू शकत नाही. असं कोण आहेत की त्यांनी मृत्यूपासून वाचवलं. बरेच वेळा असं काहीतरी बोलत असतात, काही डॉक्टरांच्या तोंडातून असे उद्गार येतात, मी त्याला वाचवतो, माझ्याकडे घेऊन या. हे शब्दप्रयोग किती चुकीचे आहेत, विचार करण्यासारखे आहेत. म्हणजे राजा सिकंदर जेव्हा गेला त्यावेळी अगोदर जाताना त्याने सांगितलं होतं, माझं शेव जे न्यायचं आहे ना ते खांदेकरी चौघे लागतात ना, ते चौघे खांदेकरी डॉक्टरनंच आणायचं आणि डॉक्टरनीच माझं प्रेत वाहून नेलं पाहिजे. जगाला कळू दे की दुसऱ्याला वाचवण्याचं, काही डॉक्टर जर म्हणत असतील की मी दुसऱ्यांना वाचवतोय तर ते खोटं आहे, हे लोकांच्या पुढे सिद्ध व्हावं म्हणून त्या डॉक्टरनीच माझं शेव नेलं पाहिजे असं तो सिकंदर म्हटला होता. यावरून एक समजतं आपल्याला की जन्मानं येणारी कुठल्याही गोष्टीला मृत्यूपासून कोणीही वाचवू शकत नाही. कोणी येऊ देत, सगळे भले भले प्रभू रामचंद्रासारखे शरीरधारी, श्रीकृष्णासारखे अवतारी ते सुद्धा गेलेत. कोण राहिलं. किती जणांनी तप केलं, काही केलं तरी सगळे गेले. ब्रह्मदेव सुद्धा टिकत नाही, त्याचं वर्ष किती कल्पाचं असतं म्हणे त्याचं आयुष्य, तरी सुद्धा तो जातो. जर जात असेल तर आपण मृत्यूचा विचार, मृत्यूचं चिंतन कोणत्या बाबतीत करावं, तर तो मृत्यू माझ्या शरीराला ग्रासून आहे, कारण मी आकार घेऊन आलो. जिथं आकार असतो तिथं नाश असतो, जिथं रूप असतं, जिथं नाम असतं त्याला नाश असतो. म्हणून मी नाम घेऊन आलो, रूप धारण केलेलं आहे, त्यामुळे माझा नाश होणार आहे आणि माझा म्हणजे नाशिवंत असलेल्या या शरीराचा उपाधीचा नाश होणार आहे. मी कधी जात नाही हे समजलं पाहिजे. कायम लक्षात ठेवायचं की मृत्यू आपल्याबरोबर फिरत असतो, आपण जिथं जातो ते बरोबर येत असतो, फक्त ती योग्य घटका साधत असतो. आताही आमच्याबरोबर मृत्यू सतत फिरत असतो, पण फिरताना मृत्यू आपल्या लक्षात येत नाही. ज्यावेळी योग्य वेळ येते त्यावेळी तो बरोबर आपल्याला घेऊन जातो. त्यामुळं आपण मृत्यूला घाबरणं किंवा मृत्यूचं चिंतन करत बसणं, चिंतन म्हणण्यापेक्षा चिंतन कमी करतात लोक, चिंता जास्त करतात. मृत्यूची चिंता करून चालत नाही, त्याच्याबद्दल चिंतन करावं. आणि ते चिंतन कोणतं असावं, मी मरत नाही, माझं शरीर मरतं हे चिंतन आहे. आणि दुसरी गोष्ट, माझं शरीर निर्माण झालंय म्हणून ते जाणार आहे, म्हणून मी विचार त्याचा करणं सोडून द्यायला पाहिजे, हे एक चिंतन. दोन चिंतनं सतत करत राहायची आपल्या शरीराबद्दल. दुःख याला कारणच निघून जातं ना, आणि दुःखाचं कारण निवृत्त झालं की मग आनंदाला काय, मग आपोआप जागा होते, असा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे मृत्यू होणं हे सुद्धा अपरिहार्य आहे. जसा मृत्यू अपरिहार्य आहे तसं मृत्यू घडणं सुद्धा अपरिहार्य आहे. जर माणसं मेलीच नसती, जीव मेलेच नसते, तर पृथ्वीवर राहायला जागा मिळाली असती का, हा सुद्धा मुद्दा आहे ना लक्षात ठेवण्यासारखा. जर असा विचार आपण करायला लागलो, कोणीच इथून जाता का माने, सगळीच असायला पाहिजेत. सगळे जगाचं राहू दे, आपल्याच घरात सगळे जर आता आजोबा पंजोबाचे खापर पंजोबा यांची सगळा गोतावळा जर घरात असता तर त्यांना किती घरं आम्हाला बांधायला लागली असती, त्याचा विचार करायला पाहिजे ना आपण. पण ह्या गोष्टी, व्याधी रोग वगैरे काही सुटणारे नाहीत, ते व्याधीग्रस्त पण असतील. मग ह्या व्याधीतून, ह्या रोगातून, ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता देणारा मृत्यू हे एक फार मोठा गुरु आहे म्हणायला हरकत नाही. फार मोठं वरदान आहे मानवी जीवनाला प्राप्त झालेलं. पण आपण त्याला वरदान म्हणत नाही, शाप म्हणतो आपण. म्हणून मेलिया तरी रडती असते जात न गणती गैसपण, असं माऊलींचे उद्गार आहेत 9व्या अध्यायामध्ये. काय आपण बोलतो आणि त्याच्याबद्दल जे काय जातंय त्याचा विचार करत नाही, शरीर जाते त्याचा विचार करतोय, पण जे खरोखर काय जायला लागले त्याचा विचार आपण करत नाही. खरोखर काय जायला लागले, आपण आत्मतत्वाशी निगडीत नाही.
आणि त्यामुळं माझं आत्मकल्याणाचा काय व्हायला लागलाय, ऱ्हास व्हायला लागलाय, तिकडं आपण लक्ष देत नाही. शरीराचा ऱ्हास व्हायला लागलाय तिकडं बघतो, त्याची दुरुस्ती कशी करता येईल बघतो. म्हणून एक विचार लक्षात ठेवला पाहिजे, मृत्यू जरी आपल्या बरोबर आहे तरी तो गरजेचाही आहे, मला जाणंही गरजेचं आहे. बरेच जण आता मृत्यूची काय मागणी करायला लागले, आम्हाला इच्छा मरण द्या, कायद्यात तसा बदल करा म्हणून मागणी आहे. काही देशाने तो आवश्यक तो बदल सुद्धा केलेला आहे, आमच्या देशामध्ये अजून नाही. पण इच्छा मरणामुळं खूप पृथ्वीचा भार हलका होईल, खूप. काय त्यांना जगायचीच इच्छा नाही, त्यांना कशाला मारून मुटकून जगवायची. ज्यांचे रोग असाध्य आहेत आणि त्यांना जर मारायची इच्छा असेल तर त्यांना मरू द्यावं ना, त्यांना शांतपणे. म्हणजे त्यांना कधी मारणार आहे हेही कळेल. आज इंजेक्शन दिले, तू तासाभरानं मारणार आहेस म्हटल्यावर रामकृष्ण हरी म्हणत तरी बसेल ना, कारण ठरलेलं आहे म्हणून. पण ते आपण काय, आपल्या सरकारनं अजून काय इच्छा मरणाचा हा कायदा पास केलेला नाही. वास्तविक असला तर बरं होईल असं बऱ्याच जणांचं मत आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे की हा जो बदल आहे हा बदल स्वीकारला पाहिजे. जसं जन्म आहे तसं मरण हा बदलच आहे ना. म्हणजे आई बाळाला पासताना या कुशीवरून त्या कुशीवर वळते, म्हणजे जन्म आणि मृत्यू आहे तो. एवढं जन्म मृत्यूमध्ये फरक आहे. पण फारसा फरक विचार आपण त्यातला काय करत नसल्यामुळं आपल्याला भीतीदायक सगळं वाटत असतं. मी मरायला नको पाहिजे, मरायला नको असं का वाटतंय, तर त्या मृत्यूच्या भीतीमुळं नव्हे, दुसरं चिंतन. हा, मृत्यूच्या भीतीमुळे नव्हे, मी जिवंत राहावं या इच्छेमुळं. दुसरा मुद्दा नाही. हा, मरतोय ही भीती नाही, तर मी जिवंत राहावं ही इच्छा आहे. आणि ही इच्छाच आपल्याला शेवटच्या बंधनात टाकत असते. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे ते अपरिहार्य आहे. बालपणाचं तारुण्य रूपात रूपांतर होतंय. आपण काय रडत बसलोय कधी, मी बालपणाचा तरुण कसं झालो, नाही काय बोलत. आपल्याला ठाऊकही नसते मी तरुण कधी झालो, तरुणपणाचं वृद्धत्व कधी कधी आलं हेही आपल्याला माहीत नसतं. एखाद्या रोगीचा निरोगी व्हावा असं आपण म्हणतो ना, तसं जन्म झाल्यावर मृत्यू व्हावा असं का म्हणत नाही आपण. हा इतकं चिंतनासारखा सगळा विषय आहे. जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की कल्पांती सगळ्याच जगाचा नाश होणार आहे, महाप्रलय होणार आहे, सगळंच नष्ट होणार आहे. मग त्याच्याबद्दल एवढा खेद कशाबद्दल करायचा, असं हे सत्वज्ञान आपल्याला सांगायलंय. येत आणखी एक पार्था, तुझं बहुत परी पाहता, दुःख करावं या सर्वता विषो नाही. तुला दुःख करायसाठी विषयच नाही. पुष्कळ प्रकाराने विचार केला अर्जुना, तुला शोक करण्याला विषयच नाही. याविषयी आणखी एक महत्वाचे असे आहे की, आता की म्हटलंय आणि पुढचा श्लोक टाकलेला आहे. तर आता हे पुढचा श्लोक आहे की त्याचबद्दलचा आहे, जे वर्णन करायचं चालू आहे. अव्यक्तादीन भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानेव तत्र का परी देवना. पुढचा श्लोक फार सुंदर त्याच प्रकारचा वापरलेला आहे. म्हणजे जे अव्यक्त ते व्यक्त रूपात आणि व्यक्त रूपातलं परत अव्यक्तामध्ये येतं. जर असं चक्र जर चालू असेल, वर्णन काय केलंय अर्जुना, प्राणी मात्राची पंचभूतमय शरीरे जी आहेत ती जन्मापूर्वी अमूर्त असतात, मध्येच केवळ मूर्त होऊन दिसतात, मरणानंतरही अमूर्तच होतात. तर मग त्याविषयी शोक कसा संभवेल. मग कशाला शोक करतोस, जन्मापूर्वी ती नव्हतीस. आपण आपल्या जन्मापूर्वी कुठं होतो कुठं, पण शरीर रूपाने होतो का, अस्थि रूपाने होतो फक्त. आता त्याचं भाती रूपानं जे आहे ते माझा जन्म आहे. जो जन्म होतो त्यावेळी मी दिसायला लागतो, म्हणजे जन्मानंतर दिसतो ना मूर्त रूपात. पण त्या अगोदर अमूर्त रूपात होतो, मूर्त रूपात आलो आणि माझ्या मृत्यूनंतर त्याला प्रध्वंस अभाव आहे शरीराला, म्हणून तो जाणार आहे, त्याचा नाश आहे. अगोदर प्रागाभाव होता, प्रागाभाव म्हणतात. प्रागाभाव म्हणजे नसणंच. मग नसणं हे आपल्या जन्मापूर्वी, आणि मृत्यूनंतर प्रध्वंस अभाव आहे. आणि हा प्रध्वंस अभाव सगळ्यांच्या वाट्याला आहे. जी वस्तू तयार होते, इफ देर इज अ मॅन्युफॅक्चर्ड डेट देअर मस्ट बी एक्सपायर डेट. ही कायमचं चक्र आहे, ठरलेलं आहे. जर असेल तर त्याच्याबद्दलचे कशाला तू शोक करतोस, तो शोक कसा संभावेल असं माऊली म्हणतात. आणि माऊलीने वर्णन करताना इथं अर्जुनाला सुद्धा सांगितलेलं आहे की तू पडत मूर्खासारखं बोलतोस, म्हणजे तू जाणता म्हणत होतास, पण तुला जन्म मृत्यूबद्दलचं शास्त्र बघणं, शास्त्राचा जे आहेत संहिता त्या पाहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तू असा पाहशील आणि विचार करशील तर तुला दुःख करायला जागा नाही. माऊलींची पहिली ओवी आहे 164वी ओवी आपण बघायला लागलोय 28व्या श्लोकावरची. जी समजते ये भूते जन्मादी अमोडते मग पातळी व्यक्तिते जन्मले. या श्लोकाचा अर्थ संपूर्ण करून टाकला बघा माऊलीने. कारण जी ही सर्व भूतमय शरीरे जन्मापूर्वी अमूर्त म्हणजे कारण रूपात असतात, अमूर्त म्हणजे कारण रूपामध्ये असतात, आणि जन्माला येतात आणि जन्मल्यानंतर मूर्त रूपाला म्हणजे कार्य रूपाला प्राप्त होतात. जन्मापूर्वी ती नव्हती आणि जन्मानंतर नसतात.
आपण जन्मापूर्वी कुठं होतो त्याचा फोटो नाही, मरणानंतर सुद्धा असतो पण फोटोत असतो आपण, ते पूजा करत असतात आपली घरातली सगळी. म्हणजे आमचं आणि थांबणं कधी होतंय, प्रवास कधी थांबतोय, फोटोत बसल्यावरच प्रवास थांबतोय आमचा, तोपर्यंत धडपड आमची कधी थांबत नाही. डॉक्टर काका सुद्धा म्हणतात धडपड कधीपर्यंत थांबेल, हे धड पडल्यानंतर धडपड थांबते, डॉक्टर काका विनोदानं म्हणतात. आणि खरंच आहे, हे पडेपर्यंत काय धडपड थांबत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जन्मापूर्वी मी नव्हतो, मग मृत्यूनंतर मी असायला पाहिजे, किंवा मृत्यू मला का नको असा विचार केला पाहिजे ना. मृत्यू मला असलाच पाहिजे आणि तो योग्य वेळ असला पाहिजे. कामं संपली की मरायची इच्छा झाली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींना झाली, तुकोबा गेले वैकुंठाला, बऱ्याच जणा सत्पुरुषांनी समाधी घेतली, बऱ्याच जणांनी, याचा अर्थ त्यांचं कार्य संपलं की. पण ज्यांचं कार्य करायचं आहे ते प्रारब्ध शिल्लक असेल तर कार्य करत राहतातच, ते करत राहतात, जरी ते जीवनमुक्त असले तरी सुद्धा कार्य करत राहतात. इथं पहिल्यांदा अमूर्त रूपात ते होतं, जन्मापूर्वी ते अमूर्त रूपात होतं आणि मृत्यूनंतर ते परत अमूर्ताला जातं. म्हणजे पहिल्यांदा मात्र मध्ये दिसतं ते मूर्त रूपानं थोडंसं दिसत असतं, म्हणून म्हणतात काय, अमूर्त रूपात होतं म्हणजे कारण रूपामध्ये होतं, आणि मूर्तमध्ये आलं की ते कार्यरूपाला येतं. आता कार्यरूपाला जे आलं की त्याचा लय झाला तर ते कुठं जातं, कारणामध्ये जाणे प्रवेश करतं. कार्याचं एक लक्षण आहे, कार्य दिसायला लागलं की दिसतं की त्याचं नष्ट झालं की ते आहे त्या कारणातच जातं. म्हणजे साप दिसत होता दुरीवर आणि नंतर तो बॅटरीच्या उजेडामध्ये कळलं की तो साप नव्हता, फक्त दुरी आहे. मग मगाचा साप गेला कुठं, दुरीतच घुसला असं समजायचं आपण, कारण नव्हताच ना, गेला कुठं म्हणायचं. मग उडून काय घरातून बाहेर गेला, खापरीतून वरती नाही जात, त्याचा अर्थ काय झाला, कारण रूप झाला. मगाशी कार्यरूपानं दिसत होता, आता कारण रूप झाला. तसं हे सगळं आहे. जे समस्त ये भूते जन्म आदी अमूर्ते, मग पातळी व्यक्ती ते जन्मलया. म्हणजे अव्यक्त पहिलं स्वरूप आहे, व्यक्तामध्ये येणारं दुसरं स्वरूप आहे, आणि अव्यक्तामध्ये तिसरं स्वरूप, असा क्रम आहे. हा क्रम जर आपण लक्षात घेतला ना, निश्चितपणाने आपल्या लक्षात येतं की आपलं जाणं येणं जे आहे आणि दिसणं मध्ये आहे, सगळं भासमान आहे. मध्ये दिसतं, ते थोडा काळ दिसतं. एक कठोपनिषदामध्ये श्लोक आहे, अदावंतच यन्नाशी वर्तमाने अपि तत्तथा. काय म्हणतात, आधी नाही, शेवटी नाही, मध्ये असलं तरी ते नसल्यासारखंच आहे. आधी अगोदर नव्हतंच आणि शेवटी त्याच्या नाशानंतर नसतं. मधीन आहे का म्हणायचं, मग त्याला अर्थ काय द्यायचं. आपण आहेपणाचं जे संबोधतो त्याला ते चुकीचं संबोधतो, तेही नसल्यासारखंच मानायला पाहिजे, पण तसं मानत नाही आपण. ते आहे म्हणतो आणि आपण त्याच्यामध्ये आसक्ती ठेवतो. जर ते अगोदर अव्यक्त होतं आणि नंतरही अव्यक्तात जाणार आहे, तर मधला व्यक्त जो आहे, मूर्तपणा जो आहे, तो सुद्धा भासमान आहे असं समजलं पाहिजे ना. म्हणून या ओवीमध्ये म्हणतात, जे समस्त ये भूते जन्माआधी अमूर्ते, जन्मापूर्वी ती अमूर्तच होती, आणि त्यामुळं आत्ता जे दिसतात मग पातळी व्यक्ती ते जन्मलया, जन्म झाल्यावरती मूर्त रूपामध्ये येतात, कार्यरूपामध्ये येतात, आणि म्हणून नंतर सुद्धा त्यांचं कारणामध्ये रूपांतर होतं. एक राजाकडे साधू आले आणि ते साधू म्हणा लागले, हा राजवाडा कुणाचा आहे. ते म्हटलं माझा आहे. मग तू नव्हतास त्यावेळी कुणाचा होता. म्हणजे माझा वडिलांचा होता. तुझे वडीलही नव्हता त्यावेळी कुणाचा हा राजवाडा होता. तर ते म्हणते माझ्या आजोबांचा होता. आता इतक्या जणांची नावं सांगतोस म्हणजे हा कुणाचाच नाही असं समज ना. सोपा मार्ग आहे. हा राजवाडा इतका कुणाचा, इतकी जण आली त्यात ना, मग ह्याला धर्मशाळा समज म्हणले, ह्याला राजवाडा समजू नकोस. आपण बंगलो म्हणतो ना, ते बंगलो नाही, ती धर्मशाळा आहे. हे लोक येतात जातात, किती जण आले त्यातच म्हणतात. रामकृष्ण परमहंसांना एक जण आपलं बांधलेलं घर दाखवायला घेऊन गेला की मला कसं आर्किटेक्ट किती विचारपूर्वक बांधलंय, ते सगळ्या रूम्स सगळ्या दाखवल्या त्यांनी. आणि दाखवल्यानंतर रामकृष्ण परमहंस म्हणले, यामध्ये 2 चुका मला दिसतात. त्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या मोठ्या आर्किटेक्टने याची उभारणी केली तरी सुद्धा हे सत्पुरुषांनी काढली चूक म्हणजे खरीच असणार. ते म्हणजे कुठल्या चुका आहेत. तर म्हणले, तू असताना तुझ्यासमोर कदाचित काहीतरी झालं तर हे घर पडेल, नाही तर तू तर या घरातून बाहेर जाशील. ही चूक राहिलीच मात्र या घरामध्ये. कुठले तुझ्या समोर त्या घराचा नाश होऊ शकतो कदाचित, आणि दुसरी गोष्ट घर राहिलं, तू जाशील यातून. ह्या 2 चुका दुरुस्त करता न येण्यासारख्या आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मूर्त रूपाला जे दिसतं ते थोडा काळ असतं, कारण परत नंतर ते कारण रूपामध्ये विलीन होत असतं आणि त्याचा नाश होत असतो. आणि हे तत्वज्ञान सांगताना म्हणून आपण काय केलं पाहिजे, सतरूप जे आपला आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वाचा कधीच वियोग होत नाही.
मला प्रपंचाचा वियोग होईल, शरीराचा वियोग होईल, शरीर सुटेल, पण आत्मतत्व आहे तसंच राहतं असं चिंतन केलं पाहिजे. आणि ते आत्मतत्व माझ्यामध्ये स्थित आहे, मी तेच आहे. ते माझ्यामुळं ह्या शरीराला आधार जे देते ना, तर तेच देतं. माझं बोलणं चालणं हालचाली त्याच्या आधारावर त्याच्या शक्तीवर चालतात. असं चिंतन आपण जर करायला लागलं तर त्याच्याशी असणारा वियोग कधी होत नाही. आणि असत असतं, त्या असतची संयोग व्हायची काही गरज नाही, कारण ते असतच आहे. म्हणजे मधीच दिसतं फक्त. संसार असाच आहे, पूर्वी नव्हता नंतर दृश्य रूपानं आला. पूर्वी नव्हतं ते आम्हाला माहिती नाही, फक्त आमच्या पुढ्यात घडत नाही ते. आम्हालाही आमचा मृत्यू जन्म होण्यापूर्वी आपण होतो हे माहिती नाही, आणि जन्मानंतर मृत्यूनंतर आपण कुठं जातो हेही ठाऊक नाही. मग या दोन्ही गोष्टी कशा आहेत, म्हणून आपण विचार करायचा, माझ्या आत्मतत्वाशी माझा वियोग कधी होत नाही आणि असतशी संयोग कधी होत नाही. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, येथे नसता वियोग लाभावणे अनिक काय, असं म्हणतात ते. लाभावणे काय मग, येथे नसता वियोग लाभावणे काय मग. ते अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, या अभंगाची सुरुवात आहे. त्या अभंगामधली ही ओळ आहे. ते काय म्हणतात, इथं वियोग नाही आहे, येथे नसता वियोग लाभावणे काय मग. काय लाभाला उन्ह काय पडायची गरज आहे, पण मला ते उन्हपणा वाटतो माझ्या संसारामध्ये, माझ्या शरीरामध्ये, आणि तो उन्हापणा मला जन्म मृत्यूपर्यंत भरून काढता येत नाही. त्यामुळे तसंच राहतं ते. नामदेवांचा एक अभंग आहे बघा, नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे. नामदेव महाराज काय म्हणतात, जे नव्हतं ते दिसायला लागलं. अजातवाद सांगितलेलं आहे त्यामध्ये, जे जग झालंच नाही. काल काय म्हणतात की अगोदर नव्हतंच ते, आणि झालंच नाही, म्हणून कुणी उभा केलं, कल्पनेनं. अजातवादामध्ये आपण कारिका वाचतो ना मांडुक्याच्या, त्या मांडुक्याच्या कारिकामध्ये वर्णन केलेलं आहे गौडपादाचार्याने, की ते झालंच नाही, दिसलेलं सगळी कल्पना आहे, परमार्थतः जग झालेलं नाही. तसा विचार केला ते वाचारंभन म्हटलेलं आहे. नुसताच खेळ आहे, मातीच रूपाने सतत आहे. मडकी गाडगी गडवी हे सगळं नंतरच्या भानगडी आहेत की ज्या मोडणारच आहेत. ज्या घडल्या तशा मोडतात, माती आहे तशी राहते, हे तत्वज्ञान त्यामध्ये आहे. एक मराठीतली कविता पण आहे, पूर्वी होती लहानपणी मुलांच्या, काल संध्याकाळी नव्हते आज हे आले कुठून येते. मुलं बरेच वेळा काय करायचे, आई वडील त्याचे काय प्रवास करतात, दररोज प्रवास. सकाळी मूल उठण्यापूर्वी ते ट्रेनला बसतात आणि जातात, आणि मूल झोपल्यानंतर ते घरात येतात. पण रविवारची सुट्टी असते आणि सकाळी दिसलं तर आईला विचारते, काल संध्याकाळी नव्हते आज हे आले कुठून येते. म्हणजे हे वास्तविक कळीला बोललेत मात्र. कळी असते काल संध्याकाळची, काल संध्याकाळी, आणि हे जर एकदम फुल कशा निर्माण झालं असाही तो मुलाचा प्रश्न आहे. हे सगळं निसर्गाचं चित्र जे आहे असंच आहे. आपण फक्त ते बाजूला उभं राहून जर पाहायला लागलो तर गंमत आहे, आणि त्यात मिक्स झालो ना, त्याच्याशी जे विकार आहेत त्या विकाराशी आपण विकारवंत होतो, आणि मग आपल्याला त्रासाला सुरुवात होते. आणि म्हणून माऊली म्हणतात, ती एक क्षयासी जेथे जाती ते तर निभ्रांत आणे नव्हती, ते पूर्वस्थितीची येती आपुलिया. म्हणजे पूर्वी कसं होतं, ती शरीरे ज्या अमृतात ज्या कारणरूपात नाशाला पावतात, त्यावेळी त्या अमृताहून वेगळी निसंशय नसतात. जसं अमूर्त आहे तसंच ते मूर्त रूप आहे. फक्त मला दिसलं नाही, माझ्या दृष्टीची कक्षा तेवढी क्षमता नाही, म्हणून मला कळलं नव्हतं. अर्थात ती आपल्या पूर्वस्थितीला म्हणजे कारण रूपाला प्राप्त होतात. कोणताही कार्यरूप पदार्थ नाशानंतर कारणरूप होणे स्वाभाविक आहे, याचा तू विचार कर. ती एक क्षयासी जेथे जाती, क्षयासी म्हणजे नाशाला जातात, ते तेथ निभ्रांत आणे नव्हती. निभ्रांत म्हणजे तू संशय ठेवू नकोस, निसंशय ती तिथं नसतात. देखे पूर्वस्थितीच येती, आपल्या पूर्वीच्या स्थितीला ते परत येतात. आपुलिये, आपल्या पूर्वीच्या स्थितीला ते परत प्राप्त होत असतात. म्हणजे त्याचं येणं जाणं सतत चालू असतं. कधी ती अव्यक्तामध्ये असतात, कधी व्यक्तरूपाला येतात, आणि जी व्यक्तरूपाला येतात ती काही काळ व्यक्तरूपामध्ये असतात, परत अव्यक्त रूपामध्ये जातात. असं हे चक्र अनेक वर्षापासून अनेक गोष्टीपासून चालू आहे. त्यामुळं पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, तिथे क्षयाशी जा एर मध्ये जे प्रतिभाषे ते तर निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावसे सत्स्वरूपी. आता स्वप्नाचा दृष्टांत दिलाय बघा. स्वप्नामध्ये तुझं जाणवावं लागतं. म्हणजे मिथ्याचं एक लक्षण आपण करायला पाहिजे. मिथ्या जे असते त्याला कशाला मिथ्या म्हणतात, जे अगोदर नसतं, थोडा काळ दिसतं आणि पुन्हा दिसेनाचं होतं, त्याला मिथ्या म्हणतात. जगाला तसा विवर्त मानलेला आहे, सापासारखा आहे तो.
सर्पाकारे सर्पाकारे भासले जगदंबर तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. आता हे सर्पासारखंच जग आहे, म्हणजे विवर्त रूपात आहे. अगोदर नव्हतं ते, ज्यावेळी ती सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ते नव्हतं, आणि आता दिसतंय हे कार्यरूपानं थोडा काळ दिसतं आणि स्वप्नासारखी दृष्टी आहे असं माऊलींचं वर्णन आहे. माऊली सांगताना ते म्हणतात ह्याला मिथ्या म्हटलं पाहिजे. मृगजळाचा उगम आहे ना, तो कुठं दिसतच नाही. आणि अंती ती मृगजळाची नदी समुद्रात गेली ती पण दिसत नाही. साधा दृष्टांत आहे बघा. मृगजळ आपण कल्पनेनं निर्माण केलेलं असतं, ते हरणाची कल्पना असते, त्या म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. लांब लांब उन्हामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये ते दिसू लागतं, आणि हरिण जे जे तहानलेलं हरिण असतं ते पाण्याच्या याच्यासाठी तहान भागवायसाठी धावतं, आणि पुढे पुढे जाईल तसं म्हणतो अजून पुढे पाणी, अजून पुढे पुढे कुठंच नसतं. तसा मृगजळाचा उगम कुठेही दिसत नाही, या अर्थी ते अव्यक्त आहे. आता मधी जरासे मृगजळ दिसल्यासारखं होतं, हे भासमान आहे. हे मूर्त स्वरूप जरी असलं तरी ते भासमान आहे. प्रतिभाषे शब्द वापरलाय स्वप्नासारखा, ते थोडंसं भासतं. आणि जर आपण बघायला जर गेलो तर निश्चय शेवटी काय होतो, मृगजळ नाहीच. म्हणजे ते परत अमूर्त रूपाला जातं, परत अव्यक्त रूपामध्ये जातं, असं वर्णन केलेलं आहे. माऊलींची जी एक ओवी आहे, ब्रह्मगिरीहून न रिगे आणि समुद्रीही किरण निघे तरी माझी दिसे वाहू गे मृगांबू जैसे. ती ओवी 15व्या अध्यायामधली ओवी आहे. पुढे ते पुढचं जे तत्वज्ञान पुढेही सांगितलं, तेच तत्वज्ञान या ओवीमध्ये या श्लोकाला लागू पडतं की ब्रह्मगिरीवरून रिगे न रिगे, ती सुटते जिथून उगम पावते नदी ना, ती दिसत नाही तिथं. आणि समुद्र ही किरण रिगे, समुद्रात जाताना सुद्धा दिसत नाही. कुठली? ही मृगांबूची नदी म्हणजे मृगजळाची. तरी माझी दिसे वावुगे, पण मधी दिसतं ना ते वावुगे आहे, का उपयोगाचं नाही. मृगांबू जैसे, ते स्वप्नासारखं आहे. माऊलींनी स्वप्नाचा दृष्टांत दिलं आहे. जरासं त्याचं वर्णन करावं लागणार आहे, पण आजची टायमिंग संपलेली आहे, त्यामुळं आत्ताच या आपल्या चिंतनाला विराम घेतोय. आजचं चिंतन भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान